नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 16 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहू शकणार आहात. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची म्हणजेच WEFची वार्षिक बैठक कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक ही दावोसमध्ये होणार आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच WEFची 55वी वार्षिक बैठक ही 20 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोस येथे क्लोस्टर्स येथे होणार आहे. या बैठकीची थीम काय आहे? बुद्धिमान युगासाठी सहयोग. या बैठकी AI आणि FDI शाश्वत गुंतवणुकीसाठी आव्हाने आणि संधी यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. WEF ही एक आंतरराष्ट्रीय नॉन प्रॉफिट संघटना आहे. या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी. आणि या संघटनेचा उद्देश आहे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्य वाढवणे. समोरचा प्रश्न क्रमांक 2. मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धनौका पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आलेलं असून त्यांचं कोणत्या युद्धनौकांचा समावेश करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरीलपैकी सर्व. INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या तीनही वागसेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर यांच्याबद्दल आपण प्रत्येक याची सविस्तर माहिती पाहू. INS सुरत ही एक युद्धनौकाचा प्रकार आहे. स्टेट गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रोजेक्ट 15B वर्ग विशाखापट्टणम वर्गातील हे एक चौथं जहाज आहे. त्याचं वजन आहे 7400 टन, लांबी आहे 164 मीटर आणि वेग आहे समुद्री चाचण्या दरम्यान 30 नॉटपेक्षा जास्त. इंधन आहे 4 गॅस टर्बाईनसह कंबाईंड गॅस आणि गॅस प्रोपेलन्स. शस्त्रास्त्रेमध्ये आहे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडो हे आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य आहे भारतीय नौदलातील ही पहिली AI युक्त युद्धनौका आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्वदेशी विकसित AI सोल्युशन्स आणि अत्याधुनिक शस्त्र असणारी ही एक युद्धनौका आहे. समोरची आहे INS निलगिरी. ही एक विनाशिका असून हिचा प्रकार आहे तेल फ्रिगेट प्रोजेक्ट अंतर्गत 17A या प्रकारामध्ये ही डिझाईन केलेली आहे. ही 17A प्रकल्पांतर्गत फ्रिगेटचा पहिला वर्ग शस्त्रसामग्री सुपरसॉनिक जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली. ही एक मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. 76 मिलीमीटर अपग्रेडेड तोफ इंधन आणि संयुक्त डिझेल किंवा गॅस या मुख्य प्रोपेलन्ससह प्लांट, ज्यामध्ये डिझेल इंजिन आणि गॅस टर्बाईनचं समावेश आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच IPMS. प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्सनुसार ही पारंपरिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. सागरी ऑपरेशनसाठी देखील ही डिझाईन केलेली आहे. त्याची बांधणी कुठं झालेली आहे? तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स कोलकातामध्ये. समोरची आहे INS वाघशीर. ही पाणबुडीचा प्रकार असून स्कॉर्पियन वर्ग ही पाणबुडी आहे. हिची बांधणी आहे फ्रान्सच्या नौदल गट सहकार्याने प्रकल्प 75 अंतर्गत हिची बांधणी केलेली आहे. समुद्री चाचण्यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये शस्त्र आणि सेन्सर चाचण्या संवारसह चाचण्या विक्रमी वेळेत पूर्ण केलेली आहे. तिची क्षमता आहे पृष्ठभागावरील पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, सुरुंग पेरणे आणि टेहाळणीस सक्षम असणारी ही पाणबुडी आहे. त्याच्यामध्ये नौदल टास्क फोर्सच्या इतर घटकांसह परस्पर संवादासह अनेक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता आहे. याच्यामध्ये प्रगत ध्वनिक क्षेपणास्त्रे आणि कमी
विकिरणित आवाज पातळी आणि हायड्रोडायनॅमिकली ऑप्टिमाइटेड ह्याचा आकार आहे. तर महत्त्व आहे INS वाघशीर ही भारताच्या वाढत्या नौदल क्षमते प्रतिनिधित्व करणार आहे. विशेषतः हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या उपस्थितीच्या संदर्भात हे पूर्वीच्या स्कॉर्पियन वर्गातील पाणबुड्या म्हणजेच तलवारी, अंधेरी आणि करंज आणि वेला यामध्येही सामील केली जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ए आणि बी म्हणजेच नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना द ग्रेट मराठा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे अखिल भारत मराठा फेडरेशनची स्थापना झालेली आहे 2015 मध्ये. समोरचा प्रश्न क्रमांक 4. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आलोक आराधे. आलोक आराधे हे नवीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असणार आहेत. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट घ्या. आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली असून मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे? 14 ऑगस्ट 1862 मध्ये. त्याचे कार्यक्षेत्र किती आहेत? महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दीव आणि दमण. मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि त्याचे खंडपीठ आहेत 3. कोणतं? नागपूर, संभाजीनगर आणि पणजी. सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर आलोक आराधे. पहिले न्यायाधीश कोण होते? सर मॅथ्यू रिचर्ड सॉसे. समोरचा प्रश्न क्रमांक 5. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, देवेंद्र कुमार उपाध्याय. देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे अगोदर कुठलचे होते? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 6. जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे? तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दक्षिण सुदान हा सर्वात गरीब देश आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, श्रीमती निधी खरे. निधी खरे यांची नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला रेपो रेट किती टक्केवर कायम ठेवलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6.5% रेपो रेट ठेवलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा प्रश्न क्रमांक 10. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य हे कोणते ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओडिसा हे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य ठरलेलं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 11. कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नोवाक जोकोविच हा सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरलेला आहे. तो कोणत्या देशाचा आहे? सर्बिया या देशाचा. समोरचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलेलं आहे? कोणतं? स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राष्ट्रीय युवा दिनी भोपाळमध्ये स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनची सुरुवात केलेली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात असतो. त्याचे औचित्य साधून मुख्यमंत्री यांनी शौर्य स्मारक भोपाळ येथे स्वामी विवेकानंदांची जगातील सर्वात मोठी 3D रांगोळीचं उद्घाटन केलेलं आहे. हे मिशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्ञान तत्वाशी सुसंगत असलेलं आहे, ज्याचा उद्देश गरीब, युवा आणि शेतकरी महिलांवर लक्ष केंद्रित करणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 13. स्टेड फास्ट डिफेंडर 2024 हा सराव कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? कोणता? स्टेड फास्ट डिफेंडर 2024 हा सराव. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नाटो या संघटनेने
हा सराव आयोजित केलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे, नाटो स्टेडफास्ट डिफेंडर 2024 नावाच्या नका दशकातील सर्वात मोठ्या लष्करी सरावाची तयारी केलेली आहे. या लष्करी सरावामध्ये सुमारे 90,000 कर्मचारी, 50हून अधिक जहाजे, 80हून अधिक विमाने आणि किमान 1100 लढाऊ वाहने यांचा समावेश आहे. यात 31 नाटो सदस्य देश असणार असून स्वीडन यांचा समावेश सुद्धा आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 14, युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड म्हणजेच USOF चा मुख्य उद्देश काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ग्रामीण शहरी डिजिटल भेद दूर करणे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे, दूरसंचार सेवा प्रदाते सध्याचा निधी संपेपर्यंत युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड म्हणजेच USOF आकारणी थांबवण्याची विनंती वित्त मंत्रालयाला करणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 15, महासागर आणि वातावरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी नासाने अलीकडेच प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पेस. पेस या नावाचं उपग्रह प्रक्षेपित केला आहे. कुणी? नासा या संघटनेने. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत, नासा आणि स्पेसएक्सने हवामानातील विलंबनामुळे प्लॅक्टन, एरोसोल क्लाउड आणि ओशन इकोसिस्टम म्हणजेच PACE या मिशनचे प्रक्षेपण पुन्हा शेड्यूल केलेले आहे. हवामान बदलादरम्यान महासागर वातावरण कनेक्शनचा शोध घेणाऱ्या या पेस मिशनचा उद्देश पाणी आणि हवेतील सूक्ष्म जीवनाचा प्रभाव समजून घेणे हा आहे. पेस हे फायटोप्लॅन्क्टन अभ्यासाद्वारे कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज, वातावरणातील चल आणि समुद्राच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात.